विद्यार्थी मित्र हो, मागच्या इयत्तांमध्ये आपण मूलद्रव्य म्हणजे कायचा अभ्यास केलेला आहे. मूलद्रव्यांचे विविध प्रकार, त्याचप्रमाणे सेंद्रिय संयुगे, असेंद्रिय संयुगे कशाला म्हणायचं, हे आपण मागच्या इयत्तेमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. काही उदाहरणांचा आपण इथे विचार करू. आधी आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या घरामध्ये साखर असते. त्या साखरेला आपण जर खूप उष्णता दिली तर आपल्याला ती सुरुवातीला वितळलेली दिसेल. आणखी जर आपण उष्णता दिली तर शेवटी त्या वितळलेल्या साखरेतून पाण्याची वाफ बाहेर पडताना दिसते आणि शेवटी काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो. कोणताही पदार्थ असो किंवा आपल्या घरातलं दूध जर आपण खूप तापवलं, शेवटी ते घट्ट होईल, आळून जाईल आणि त्यानंतर आणखी जर आपण त्याला उष्णता दिली तर शेवटी फक्त काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो. त्याचप्रमाणे आपल्याला माहीत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, त्याला आपण खूप उष्णता दिली तर याच्यामध्ये जर उदाहरण घेतला तर आपण विविध प्रकारच्या घरामध्ये वापरत असलेले प्लॅस्टिकचे पदार्थ असतील किंवा प्लॅस्टिक असेल, प्लॅस्टिकच्या तुकड्याला आपण उष्णता दिली, खूप उष्णता दिली तर ते सुद्धा सुरुवातीला वितळतो. आणखी आपण उष्णता दिली तर त्याचा शेवटी काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो. हा नेमका काळ्या रंगाचा राहिलेला पदार्थ नेमका काय आहे याचा जर आपण विचार केला तर तो काळ्या रंगाचा शिल्लक राहिलेला पदार्थ म्हणजे आपल्याला ज्या मूलद्रव्याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे ते मूलद्रव्य म्हणजे कार्बन. तसं पाहिलं तर निसर्गामध्ये आजपर्यंत ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचा जर विचार केला तर 118 मूलद्रव्ये आतापर्यंत माहिती झालेली आहेत. त्या मूलद्रव्यांचे प्रकारही आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहेत. असा हा कार्बन आपण सकाळपासून संध्याकाळी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जरी विचार केला की स्वतःच्या रोजच्या वर्तनामध्ये किंवा स्वतःच्या रोजच्या या दिनमानाच्या कालावधीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू, कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू वापरले याची जर यादी केली आणि तुम्ही ते करू शकता की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण ज्या ज्या काही वस्तू वापरतो, मग त्या प्लॅस्टिकच्या असतील, काचेच्या असतील किंवा इतर कोणत्या असतील, या सर्व वस्तूंचा तुम्ही यादी जर केली तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की त्या सगळ्या वस्तूंमध्ये कार्बन हा एक घटक आहे. म्हणून निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, मुबलक प्रमाणामध्ये अस्तित्वात असलेलं हे जे मूलद्रव्य आहे ते मूलद्रव्य म्हणजे कार्बन. या कार्बनच्या मूलभूत माहिती आपण आधी घेणार आहोत. नेमकी काय आहे कार्बन दर्शवण्यासाठी जी संज्ञा वापरली जाते ती संज्ञा म्हणजे सी, इंग्रजीतील कॅपिटल अक्षर सी. आता संज्ञा म्हणजे काय तर मागच्या इयत्तांमध्ये आपण संज्ञेचा अभ्यास केलेला आहे. संज्ञा कशाला म्हणायचं की कोणत्याही मूलद्रव्य त्याच्या इंग्रजी भाषेतील नावाचे किंवा लॅटिन भाषेतील नावाचे अध्यक्षरावरून ओळखलं जातं. त्या अध्यक्षराला आपल्याला त्या मूलद्रव्याची संज्ञा असं म्हणता येतं. आता उदाहरण जर घेतलं तर कार्बनची संज्ञा आपण सी म्हणतो. कार्बनची संज्ञा त्याच्या इंग्रजी नावावरून ठरवली आहे. कार्बन CARBON, इंग्रजी नावाचा अध्यक्षर सी, त्याच्यावरून याची संज्ञा ठरवली आहे. त्या संज्ञा कशी ठरवली जाते हे आपण मागच्या इयत्तामध्ये अभ्यासलेलं आहे. मूलद्रव्याचं जे इंग्रजी भाषेतील नाव आहे किंवा काही मूलद्रव्यांचं लॅटिन भाषेतील नाव आहे याच्यावरून त्या मूलद्रव्याची संज्ञा निश्चित केली जाते. त्या मूलद्रव्याच्या इंग्रजी किंवा लॅटिन भाषेतील नावाचे अध्यक्षर आपण संज्ञा बनवली जाते किंवा अध्यक्षर व इतर अक्षर, काही मूलद्रव्यांची अध्यक्षर समान असतात, अशा वेळेस त्याच्या नावातील अध्यक्षराबरोबर इतर अक्षर जोडलं जातं आणि त्याच्यावरून त्या मूलद्रव्याची संज्ञा तयार केली जाते. तसं या ठिकाणी कार्बनची संज्ञा ही सी आहे. आता कार्बन, त्यानंतर कार्बनचा अणुअंक. कार्बनचा अणुअंक आहे 6. आता अणुअंक म्हणजे काय याचाही विचार आपल्या मागच्या इयत्तांमध्ये झालेला आहे. आपल्याला अणूची संरचना माहिती की अणूमध्ये केंद्रक असतं आणि केंद्रकामध्ये मूलभूत कण असतात ज्याला आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणतो, जे पी आणि एन ने दर्शवतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर मूलद्रव्याच्या अणूतील जे केंद्रक आहे त्या केंद्रकातील जी प्रोटॉनची संख्या आहे त्या प्रोटॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुअंक असे म्हणतात. कार्बनचा अणुअंक 6 आहे. याचा अर्थ असा की कार्बनच्या अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनची संख्या ही 6 असते किंवा 6 प्रोटॉन असतात. आणि आणखी एक माहिती तुम्हाला माहितीच आहे परंतु केवळ आठवण म्हणून लक्षात ठेवा की
कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये अणुकेंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाच्या बाहेर निरनिराळ्या कक्षांमध्ये भ्रमण करत असतात. आपण इथे कार्बनचा अणुअंक 6 आहे. अणुअंक म्हणजे काय तुम्हाला आता सांगितलं की अणुकेंद्रकातील प्रोटॉनची संख्या. कोणत्या मूलद्रव्याचा अणुअंक हा त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉनच्या संख्येवरून निश्चित करण्यात आलेला असतो. कार्बनमध्ये प्रोटॉनची संख्या 6 आहे, याचा अर्थ कार्बनचा अणुअंक आहे 6. कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 4 आहे. 2,4 असं आपल्याला इथे लिहिलेलं दिसतंय. आता पुन्हा प्रश्न येतो की इलेक्ट्रॉन स्वरूपन कशाला म्हणायचं. आत्ताच तुम्हाला सांगितलं की आत्ताच आपण पाहिलं की अणुअंक कशाला म्हणायचं. अणुकेंद्रकामध्ये जी प्रोटॉनची संख्या आहे त्या प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक असे म्हणतात. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जेवढे प्रोटॉन अणुकेंद्रकामध्ये असतात तेवढेच इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाच्या बाहेर निरनिराळ्या कक्षांमध्ये असतात. आता समजा इथे आपण कार्बनच्या अणूचा आपण विचार करत आहोत. समजा कार्बनच्या अणूचं अणुकेंद्रक आहे ज्याच्यामध्ये प्रोटॉन आहे 6, न्यूट्रॉन काय आपण नंतर पाहू. आता याच्यामध्ये 6 प्रोटॉन आहेत, म्हणजे याचाच अर्थ कार्बनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 6च असते. परंतु हे 6 इलेक्ट्रॉन हे एका कक्षेमध्ये नसतात. अणुकेंद्रकाच्या भोवताली इलेक्ट्रॉनच्या कक्षा तयार झालेल्या असतात, ज्याला इलेक्ट्रॉनचं कवच असंही म्हटलं जातं. तर हे जे कवच किंवा कक्षा तयार झालेले आहेत या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असायला पाहिजे, ही संख्या निश्चित आहे. अणुकेंद्रकाच्या भोवताली इलेक्ट्रॉनचं जे कवच तयार झालेलं असतं त्या कवचाची संख्या म्हणजे त्या कक्षांची संख्या वेगवेगळी असते. त्या अणुकेंद्रकामध्ये जे इलेक्ट्रॉनच्या ज्या कक्षा अणुकेंद्रकाच्या भोवताली ज्या इलेक्ट्रॉनच्या कक्षा आहेत त्या इलेक्ट्रॉनच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची जी विभागणी असते ती विभागणी म्हणजे कोणत्याही मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण. कोणत्याही मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजेच काय, अणूतील जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉनची कवचनिहाय किंवा कक्षानिहाय विभागणी. आता इथे शब्द मी 2 वापरले, कवच किंवा त्यालाच कक्षा असेही म्हणतात. इलेक्ट्रॉन कवच किंवा इलेक्ट्रॉन कक्षा असाही शब्द वापरला जातो. तर अणूतील इलेक्ट्रॉनची जी कवचनिहाय विभागणी झालेली असते त्या विभागणीला इलेक्ट्रॉन स्वरूपन असं म्हणायचं. तर कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 4 आहे. याचा अर्थ कार्बनच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. हे झालं कार्बनचं इलेक्ट्रॉन संरूपन. आता संयोजीची व्याख्या सुद्धा तुम्ही मागच्या इयत्तामध्ये अभ्यासलेली आहे. कोणत्याही मूलद्रव्याची संयोजा म्हणजे त्या मूलद्रव्याची इतर मूलद्रव्याबरोबर संयोग पावण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला संयोजा असे म्हणतात. अशी एक संयोजेची व्याख्या केलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये संयोजा ही अंकामध्ये व्यक्त केली जाते. आणि मग संयोजा ही अंकामध्ये व्यक्त केलेली असल्यामुळे आपण जी आता व्याख्या पाहिली की संयोग पावण्याची क्षमता म्हणजे त्या मूलद्रव्याची संयोजा, याच्यावरून अंक कसा निश्चित करायचा हे आपल्याला ठरवता येत नाही. मग अशा वेळेस आपल्या संयोजेची दुसरी एक व्याख्या विचारात घ्यावी लागते की कोणतंही मूलद्रव्य हे क्रियाशील मूलद्रव्य आहे हे त्याच्या संयोजक इलेक्ट्रॉनवरून ठरवले जाते. आता पुन्हा दुसरा प्रश्न आला की संयोजक इलेक्ट्रॉन कशाला म्हणायचं. तर इलेक्ट्रॉनचं जे बाह्यतम कवच आहे, कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूतील इलेक्ट्रॉनचं जे बाह्यतम कवच आहे किंवा इलेक्ट्रॉनची जी बाह्यतम कक्षा आहे म्हणजे सर्वात बाहेरची जी कक्षा आहे त्याला संयोजा कवच किंवा संयोजा कक्षा असं म्हणायचं आणि त्याच्यातील इलेक्ट्रॉनला संयोजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात. मग तसा विचार केला तर कार्बनची दुसरी कक्षा ही बाह्यतम कक्षा आहे आणि त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे कार्बनमध्ये संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 आहे. कोणत्याही मूलद्रव्याची संयोजा ही त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. आता पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं असेल की संयोजा इलेक्ट्रॉन कशाला म्हणायचं. तर इलेक्ट्रॉनच्या बाह्यतम कवचातील म्हणजेच बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयोजा इलेक्ट्रॉन असे म्हणतात. आणि जे बाह्यतम कवच आहे किंवा बाह्यतम इलेक्ट्रॉनची कक्षा आहे त्याची अष्टक स्थिती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत
त्या मूलद्रव्याचा अणु हा अस्थिर असतो. मूलद्रव्याच्या अणूला स्थिरता प्राप्त झालेली नसते. त्याला स्थिरता प्राप्त केव्हा होते? जेव्हा त्याच्या बाह्यतम कवचाची म्हणजे इलेक्ट्रॉनच्या बाह्यतम कक्षेची अष्टक स्थिती पूर्ण होते. आता अष्टक स्थिती म्हणजेच त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असणे, त्याला म्हणजे अष्टक स्थिती. मग अशा वेळेस मूलद्रव्याचे अणू अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन देतात किंवा इलेक्ट्रॉन घेतात. ते इलेक्ट्रॉन देण्याची संख्या किंवा इलेक्ट्रॉन घेतल्याची जी संख्या आहे ती संख्या म्हणजे त्याची संयुजा. म्हणजेच आपल्याला संयुजेबद्दल असं म्हणता येईल की संयुजे अंकामध्ये व्यक्त करण्यासाठी संयुजेची आपल्याला दुसरी व्याख्या अशी विचारात घेता येईल की मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचाची किंवा इलेक्ट्रॉनच्या बाह्यतम कक्षेची अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असे म्हणतात. आता कार्बनची दुसरी कक्षा ही बाह्यतम कक्षा आहे. त्याची अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी त्याच्याजवळ 4 इलेक्ट्रॉन पहिलेच आहेत. आणखी किती इलेक्ट्रॉन लावा पाहिजेत त्याला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी? 4च इलेक्ट्रॉन पाहिजेत. मग त्याला 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतात. म्हणून कार्बनची संयुजा ही 4 आहे. आता कार्बन बद्दलचा दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या की कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. आता पुन्हा प्रश्न येतो की अणुवस्तुमानांक कशाला म्हणायचं? आता पुन्हा आपण मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये जाऊ. अणुकेंद्रकाचा विचार करू. अणुकेंद्रकामध्ये मूलक नसतात. त्याच्यापैकी त्या मूलकणांपैकी आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा विचार करू. तर एखाद्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. मग कार्बनच्या अणुवस्तुमानांक 12 आहे. म्हणजे कार्बनमध्ये प्रोटॉनची संख्या 6 आहे आणि न्यूट्रॉनची संख्या 6 आहे आणि कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. कोणत्याही मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असे म्हणतात. तसं कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. कार्बनमध्ये प्रोटॉनची संख्या 6 आहे आणि न्यूट्रॉनची संख्या सुद्धा 6च असते. म्हणून कार्बनचा अणुवस्तुमानांक हा 12 आहे. त्यानंतरचा आपल्याला विचार करायचा आहे कार्बन बद्दल. कार्बन हे मूलद्रव्य आहे, परंतु कसं मूलद्रव्य आहे? अधातू मूलद्रव्य. आपण मूलद्रव्यांचा अभ्यास केलेला आहे. मूलद्रव्यांचे प्रकार सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत. मूलद्रव्य 3 प्रकारामध्ये असतात. एक धातू मूलद्रव्य, त्यानंतर अधातू मूलद्रव्य आणि तिसरा आहे धातू सदृश. असे मूलद्रव्याचे मुख्य प्रकार आहेत. धातू मूलद्रव्य, अधातू मूलद्रव्य आणि धातू सदृश मूलद्रव्य. तर या तिन्ही मध्ये कार्बन कोणत्या प्रकारचं मूलद्रव्य आहे? तर कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे. ही झाली कार्बन बद्दलची मूलभूत माहिती.